नमस्कार. आज आपण बनवणार आहोत झटपट आणि चविष्ट असे चीज ब्रेड ऑमलेट जे की खूप सुंदर बनते. मस्त चीझी असं हे ऑमलेट आहे ना, बनवायला अतिशय सोपं आहे. लहान मुलांना स्पेशली हे ऑमलेट खायला खूप आवडतं आणि अगदी झटपट बनतं कमी साहित्यामध्ये. म्हणजे अंडी, मसाले आणि भरपूर चीज यामुळे हे ऑमलेट आहे ना, खूप मऊ आणि चविष्ट त्याचबरोबर सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्याशा भुकेसाठी हा एक परफेक्ट पर्याय आहे. त्यामुळे आपण ही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आहे. आणि आज आपण इथे ना मस्तपैकी चीझी असं चीज ब्रेड ऑमलेट बनवणार आहोत. तर त्यासाठी साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूया. तर चीज ब्रेड ऑमलेट बनवण्यासाठी इथं साहित्यामध्ये मी घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून, कोथिंबीर घेतलेली आहे, त्याचबरोबर हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि चिली फ्लेक्स घेतलेला आहे, काळी मिरी, चवीपुरतं मीठ आणि ऑफकोर्स चीज. चीजचे इथे मी 2 क्यूब्स घेतलेले आहेत आणि इथे मी एका माणसासाठी ऑमलेट बनवणार आहे, त्याच्यामुळे 2 अंडी घेतलेली आहेत. तुम्हाला किती बनवायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही प्रमाण वाढवा. सोबतच इथं ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत. तर आता सुरुवातीला आपण काय करणार आहोत, की जो कांदा आहे ना बारीक कट करून घेतला, तो एका मी बाउलमध्ये घेतलेला आहे. तर जेवढा कांदा तुम्हाला घालायचा आहे त्या हिशोबाने तुम्ही कांदा कमी जास्त करा आणि त्याचबरोबर आहे ना हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या घातलेल्या आहेत. तुम्हाला जर इथे हिरव्या मिरच्या नसतील आवडत तर तुम्ही स्किप करू शकता. सोबतच थोडीशी काळी मिरी घातलेली आहे आणि त्याचबरोबर थोडंसं इथे मी चिली फ्लेक्स घालणार आहे. अजून एक साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आता आहे ना हे सगळं ॲड केल्यानंतर सर्वात शेवटी आपण इथे ॲड करणार आहोत चवीपुरतं मीठ. आणि हे मीठ ॲड केल्यानंतर आहे ना, एकदा सगळं छान मिक्स करून घ्यायचं. म्हणजे ऑमलेटमध्ये आहे ना, मीठ असं कुठे एका बाजूला नाही राहत, सगळीकडे छान ते मीठ असं मिक्स होतं. तर येस, एखाद मिनिटभर छान मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे. तुम्हाला जर यामध्ये तुमच्या आवडीच्या काही भाज्या ॲड करायच्या असतील, तर त्या भाज्याही ॲड करू शकता. पण मी हे अगदी सोपं असं झटपट बनणारं ऑमलेट बनवते. खूप चविष्ट लागतं हे. भाज्या नाही घालत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भाज्या घालू शकता. त्याचबरोबर आता काय करायचं आहे, की अंड आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. तर मी इथे ना साधारणतः 2 अंडी घेतलेली आहेत. अंड फोडताना एक काळजी घ्यायची आहे, की अंड्याचा जो हे वरचं व्हाईट कव्हर असतं ना, ते त्यामध्ये नाही पडलं पाहिजे. येस, तर हे बघा इथे मस्तपैकी आहे ना मी अंडी फोडून घेतलेली आहेत. आणि आता हे आपल्याला आहे ना छान फेटून घ्यायचं आहे. जेवढं छान फेटता येईल तेवढं फेटून घ्यायचं आहे. येस, मस्तपैकी हे फेटून घेतलेलं आहे. हे बघा एखाद मिनिटभर, फार जास्त नाही फेटायचं. आणि आता आहे ना आपण याचं ऑमलेट बनवायला घेणार आहोत. तर इथे मी हे फेटतच आहे अंड. तोपर्यंत पॅन मी गॅसवर आधीच गरम करायला ठेवला होता. पॅन चांगला गरम झाल्यानंतर आहे ना, यामध्ये आपण ॲड करणार आहोत तेल. तर इथे तुम्ही तेल, बटर काहीही वापरू शकता. बटर वापरलं तरीही ऑमलेट खूप सुरेख बनतं. तर मी तेल नाही, सॉरी, मी इथे बटरच ॲड केलेलं आहे आणि बटर सगळीकडे छान पसरून घेतल्यानंतर आपण जे अंड फेटून घेतलेलं होतं ना, ते सगळीकडे इव्हनली आपण स्प्रेड करणार आहोत. एकसारखं सगळं पसरून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी ना थोडंसं इथे ऑमलेट रेडी झालं, की यावर अशा ब्रेडच्या स्लाइस आपण आहे ना, थोड्याशा डीप करून घेणार आहेत, की जेणेकरून आहे ना, त्या ऑमलेटला ह्या ब्रेडच्या स्लाइस अशा चिकटून राहिल्या पाहिजेत. येस, तर हे बघा असं डीप केल्यानंतर ह्या ब्रेडच्या स्लाइस ज्या आहेत ना, येस, त्या अशा आपण याच्यावरच ठेवून देणार आहोत आणि कडेने तेल, तूप किंवा बटर तुम्हाला काय आवडत असेल ते सोडायचं आहे आणि ऑमलेट एका बाजूने छान भाजून झाल्यानंतर आपण ही दुसरी बाजू उलटून घेणार आहोत. तर मी काय करते, की इथं थोडंसं तेल सोडलं होतं. आधी बटर सोडलेलं होतं. आता मी तेल लावणार आहे. तुम्हाला जर या स्टेजला बटर घ्यायचं असेल, तर तुम्ही बटरही घेऊ शकता. तेल टाकल्यानंतर आहे ना, आपण हे ऑमलेट उलटून घेणार आहोत. येस, आणि मस्तपैकी आहे ना, खालची बाजू सुद्धा आपण छान खरपूस भाजणार आहोत. तर गॅसची जी फ्लेम आहे ना, या स्टेजला अगदी मंद ठेवायची आहे. ब्रेड छान खरपूस भाजले गेले पाहिजेत. पुन्हा एकदा मी 1 चमचा तेल सोडलेलं आहे
आणि छान हे ऑमलेट आहे ना आता भाजून झालेलं आहे. तर हे जे एक्स्ट्राचं जे ऑमलेटचा जो भाग राहिला होता ना, तो आपण असा फोल्ड करून घेणार आहोत आणि हे अख्खं जे ऑमलेट आहे ना, ह्या 2 ब्रेड स्लाइसमध्येच आपल्याला ते बसवायचं आहे. त्याच्यामुळे ना मी हे दोन्ही एक्स्ट्राचे जे साइड आहेत ना, ह्या अशा फोल्ड करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता आणि त्यावर आहे ना भरपूर असं चीज किसून घ्यायचं आहे आपल्याला. कारण आपण चीज ब्रेड ऑमलेट बनवणार आहोत. त्याच्यामुळे भरपूर मी चीज खिसलेलं आहे. साधारणतः एक अख्खी क्यूब मी यामध्ये खिसून घेतलेले. तुम्हाला जर अजून चीजही हवं असेल, तर तुम्ही जास्त चीज घातलं तरी काही हरकत नाही. आणि जो दुसरा ब्रेड आहे ना, तो या एका ब्रेडवर आपण फोल्ड करून घेणार आहोत आणि ब्रेड छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. जेवढा ब्रेड छान खरपूस भाजेल ना, तेवढं ऑमलेट हे खूपच सुंदर लागतं. अगदी झटपट बनतं. तुम्ही मुलांना केव्हाही बनवून देऊ शकता. तुम्ही बघू शकता अजिबात जास्त साहित्य लागत नाही. झटपट होतं आणि चविष्ट होतं. तर इथे आपलं हे ब्रेड ऑमलेट आहे ना, रेडी झालेलं आहे. छान खरपूस असं भाजलं गेलेलं आहे. आता हे आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे. या स्टेजला गॅसची फ्लेम मी ऑफ केलेली आहे आणि इथे काय करणार आहे, की हलकासा जो ब्रेडला आहे ना, एक रंग येण्यासाठी मी काय केलं, चिमूटभर याच्यात मिरची पावडर ॲड केलेली आहे. थोडीशी कोथिंबीरही ॲड करणार आहे. येस. आणि ब्रेड आहे ना, यामध्ये आपल्याला हलकासा आहे ना भाजून घ्यायचा आहे. याने काय होतं, की ते ब्रेड ऑमलेटला आहे ना, एक रंग सुरेख येतो आणि छान दिसतं ते. नाही केलं तरी काही हरकत नाही. असंही ब्रेड ऑमलेट ते चविष्ट लागतं. पण एक छान दिसण्यासाठी म्हणून मी हे केलेलं आहे. मस्त असं ब्रेड ऑमलेट रेडी झालेलं आहे आणि ते आपल्याला सर्व्ह करून घ्यायचं आहे. पण त्याआधी मी ते तुम्हाला कट करून दाखवणार आहे, की ते कसं दिसतं. कारण यामध्ये आपण चीज घातलेलं असतं. चीजचा जो एक लेयर येतो ना, खूपच सुंदर लागतं. तर हे बघा, मस्त असं आपलं हे जे चीज ब्रेड ऑमलेट आहे ना, रेडी झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता. आहाहा! काय ते चीज दिसत आहे. मस्त चीझी असं हे ऑमलेट रेडी आहे. तुम्ही बघू शकता. येस. तर गरमागरम चीज आहे ना, वितळताना येणारा जो स्वाद आहे ना, तो प्रत्येक घासाला खास बनवतो. त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा एकदा आहे ना, अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा. धन्यवाद.